भिकाऱ्याला मिळणार 10,000 रुपये। सरकारची भिकाऱ्यांसाठी नवी योजना। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? भिकाऱ्यांनाही आता 10,000 रुपये मिळणार आहेत। हे ऐकूनच सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल। आता हा मेसेज व्हायरल होत असून यावरून काहींनी कौतुक केलंय तर काहींनी मेसेज पाहून खिल्ली उडवली आहे। खरंच ही योजना असेल तर भिकारी मुक्त राज्य नक्कीच बनेल, पण अशी सरकारची योजना आहे का? खरंच भिकाऱ्यांना सरकार 10,000 रुपये देणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। सरकारकडून भिकाऱ्यांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत। भिकारी भिक्षा मागत फिरू नयेत यासाठी ही योजना आहे। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। ही खरंच योजना असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण भिकारी मुक्त राज्य यातून बनण्यास मदत होईल। याची आम्ही पडताळणी करण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। भिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची योजना नाही। बिहार सरकार भिकाऱ्यांना 10,000 देणार आहे। भिकाऱ्यांची ओळख पटवून मुख्य प्रवाहात आणलं जाईल। भिकाऱ्यांना सामूहिक बचतीबद्दल शिक्षित केलं जातं। भिक्षा मागणं सोडणाऱ्यांना 10,000 रुपये दिले जातात। भिक्षा प्रतिबंधक योजनेअंतर्गत सरकारच्या निधीतून रोजगार मिळतो। सध्या ही योजना बिहारच्या 10 जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आली आहे। सेवा कुटीरमधून काही स्वयंसेवक मंदिरं, मशिदी, बस स्टँड आणि रेल्वे स्थानकांवर जाऊन भिकाऱ्यांना शोधतात। सध्या स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या भिक्षूंसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। ही योजना लोकांना भिक्षा मागण्याच्या भ्रमंतीपासून मुक्त करण्यासाठी आहे। मात्र ही योजना महाराष्ट्रात नाही तर बिहारमध्ये आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत भिकाऱ्याला 10,000 रुपये मिळणार हा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।